नमस्कार मित्रांनो, RT 25% अंतर्गत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता त्याची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. जी काही फॉर्म भरायची तारीख आहे मित्रांनो ती वाढवण्यात आलेली आहे आणि याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपण आपल्या या व्हिडिओ अंतर्गत बघितलेली आहोत की कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि कशाप्रकारे काही पालकाकरिता सूचना आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो हा आरटीचा पोर्टल आहे. या आरटीच्या पोर्टल अंतर्गत काही महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर जी काही आरटी ॲडमिशन आहे या आरटी ॲडमिशन अंतर्गत तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. इथे खालीही देण्यात आलेले तुम्ही पाहत असाल की RT 25% प्रवेश 2026-27 वर्षाकरिता पालकांना अर्ज भरण्याची मुदत ही 18 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. तर मित्रांनो 18/3/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म हा याच्यामध्ये भरता येणार आहे आणि त्याचबरोबर इथे काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा पालकांना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना आपण पाहणार आहोत की पालकांकरिता सूचना. तर काय काय महत्त्वाच्या सूचना असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो की RT प्रवेश प्रक्रिया अंतर्गत अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरावा अशा प्रकारे ते सूचना देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो काय सूचना आहेत की पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे किंवा पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय तुम्हाला सबमिट करायचं नाहीये. त्याच्यानंतर आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. जी काही जन्मतारीख आहे ती लिहायची आहे. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाहीये. जी काही जन्मतारीख आहे ती बरोबर आहे का बघायची आहे आणि ती टाकायची कारण की ती पुन्हा बदलता येणार नाहीये. त्याच्यानंतर सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होणार आहेत. 26 आणि 27 करता फक्त 1 किलोमीटर पर्यंत जी काही शाळा असेल ती शाळा उपलब्ध असणार आहे. त्याच्यानंतर प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे ही फॉर्म सबमिट करताना अपलोड करणं आवश्यक आहे. जी काही कागदपत्रे आहेत तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. त्याचबरोबर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत. ज्यावेळेस तुमची लॉटरी लागल आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश हा तुमचा रद्द होऊ शकतो. त्यामुळे कागदपत्र तुम्हालाही सोबतच ठेवायचे आहे. त्याच्यानंतर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले जर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा. तुमचा अर्ज भरताना जर तो चुकला असेल तर लगेच डिलीट करावा पहिला अर्ज आणि नवीन अर्ज भरायला सुरुवात करता येते. त्याच्यानंतर मित्रांनो एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज जर भरले तुम्ही तर बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायची आहे. जोपर्यंत तुमची लॉटरी लागत नाहीये तोपर्यंत ज्या काही डॉक्युमेंट आहेत, मोबाईल नंबर असतील, अर्ज लिहिलेला क्रमांक असेल ते तुम्हाला जपून ठेवायचं आहे. लॉटरी लागल्याच्या नंतर ही कागदपत्रे तुम्हाला महत्त्वपूर्ण लागणार आहे. त्याच्यानंतर अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश हा रद्द करण्यात येणार आहे. जर चुकीची माहिती तुम्ही भरत असाल तर तुमच्या मुलाचा प्रवेश हा रद्द करण्यात येणार आहे. अर्ज करताना पासवर्ड जर विसरला तर रिकव्हरी पासवर्डवर क्लिक करून तुम्ही तो पासवर्ड रिसेट करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगताचे प्रमाणपत्र म्हणजे डिझॅबिलिटी सर्टिफिकेट हा लागणार आहे. सन 2026 आणि 27 करिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. जर तुम्ही बाहेर सिटीमध्ये राहत असाल आणि निवासी काही पुरावा लागत असतो तर गॅस बुक असते तर ती आता रद्द करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत तुमच्याकडे जर एखाद्या बँकेचं राष्ट्रीयकृत बँकेचं त्याच ठिकाणाचं जर पासबुक असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो. आणि अर्ज भरताना लोकेशन चुकू नये. जी काही लोकेशन आहे ती खूप महत्वाची असणार आहे. जर लोकेशन चुकली तुमची तर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे सुद्धा चुकू शकतं. त्यामुळे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकलं तुम्ही तर तुमची जी काही लोकेशन आहे ती चुकणार नाही. आणि जी काही 16वी महत्वाची सूचना आहे मित्रांनो जी आहे की बालकाच्या जन्मतारखेबाबत म्हणजे जे काही दिव्यांग बालक असतील त्यांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या जर आल्या तर तुम्हाला rtmaha2020@gmail.com वर तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण सूचना या RT अंतर्गत देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. जर तुम्ही या सूचनाचं पालन करत असाल तर तुम्ही तुमच्या मुलाचा प्रवेश घेऊ शकता. या RT अंतर्गत RT म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर तुमच्या मुलासाठी सिनियर ज्युनियर KG साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल
तर याच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण जी काही ह्या सूचना आहे त्या सूचनाचे तुम्हाला पालन करावं लागेल आणि या अंतर्गत तुम्ही जो काही तुमचा फॉर्म हा तुमच्या मुलाचा भरायचा असेल तो भरू शकता. तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनल अंतर्गत बघितलेली आहोत मित्रांनो, जेणेकरून आरटी ऍडमिशन भरण्याची जी काही तारीख आहे ती आता तारीख सुद्धा 18 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. तर 18/3/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर आरटी ऍडमिशन अंतर्गत आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहोत. तर नक्की हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.